कसं आहे वातावरण थंडगार, झाडाखाली येऊन टेकन देऊन बसलो आता निवांत. काय करावं, वाकडला आलो आमच्या सासूकडे आलो. तुम्ही रूम बघावं म्हटलं, रूम बघितलो, पत्र्याचा शेड बघितलो, एक चांगलं पद्धतशीर. तिथे थंडगार वातावरण आहे. झालं आता पावसाळा चालू होत्या थोड्याच दिवसात. पावसाळा चालू झाले की मग झालं, विषय संपलं. मग पावसानं वाचा, रेनकोट घाला, छत्री तर जमत नाही आपल्या रिक्षामध्ये. मग रेनकोटला जाणार आता पैसे कितीला जाता भेटाने का ते 1000 रुपयामध्ये भाडे तर लेवाचा लेवा. बघितलो का साईडला किती भारी कचरा आहे. वा 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 वा. अशा ठिकाणी थंडगार थांबलो एका ठिकाणी. आता काय करावं, मस्त वातावरण आहे बरं का. आज जरा वातावरण चांगलं आहे. बघूत आपला टार्गेट पूर्ण करायचे आज. एखादी चांगलं भाडं भेटलं तर होणार आहे इथून चांगलं आपलं अर्निंग. बघितलो का सगळे 45चे भाडे वाजवले. पण आता ब्लॉक चालू आहे. ब्लॉक चालू उजुगना ब्लॉकचं संप जुगना बघत कुठला भाडा पडतंय चांगलं. एखादी कॅमेरा खराब झाले का म्हणतो माझं. लयच मिच 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 दिसाले. लय भारी वाटाले बरं का. झाडा केले असं एकदम असं गावात रानात बसल्याने. वाकडलं बघितलं का बिल्डिंग कसली. अरे बापरे, 300 रुपयाचं बुकिंग पडलं होतं बघ. अरे गेला चान्स. 300चं जर उचललं का 300चे लवकर काय पत्यात हो. आपणाला भेटतच नाही 300चे बुकिंग. आई लय ते जॅमर बिमर वापरून का आमच्या जिंदगीचं वाट लावून टाकल्यात ह्या लोकांनी. जॅमर वापरणारे 300ची बुकिंग भेटणं म्हणजे लय मुश्किल आहे. लय म्हणजे लय मुश्किल. अरे ब्लॉग बनवायच्या नादात गेलं. ट्राय केलं असतं का भेटतंय का म्हणून. भेटलं असतं बहुतेक, पण बचपकीने गायब झालं. काय करावं आता. बघितलं बिल्डिंग पडते बघूत. आपलं काय 300 रुपयाचं भेटायची गॅरंटी नाही, पण एखादी 100, 150, 200पर्यंत भेटलं तर बरं होणार आहे. 100, 150चं पण भेटलं तर बरं होणार आहे. हो, कसं होईल काय होईल काय सांगता येत नाही बरं का. ऑटोचं एवढं मेंटेनन्स आहे, भयंकर मेंटेनन्स आहे. गॅसचा बाटला हे ते झाला. आता पुढच्या वर्षी माझं गाडीचं पासिंग येणार 15,000 रुपये जातील. मग सगळे 45चे पडाले. काय भाडे 300चं काय काय पण नुसतं चमकून आले 300चे भाडे. 300, 250, 300, 250 हे भाडे भेटणं मुश्किल आले. थंडगार जरा वातावरण पण चेंज झाले. आता बहुतेक पाऊस येईल का म्हणतो मी. पाऊस आल्यावर मग झालं, मग अवघड होणार आहे. आपणाला भिजावं लागणार आहे. एक तर पैसा नाही, पटकन रेनकोट घेऊन आपल्या तयारीमध्ये राहणं गरजेचं आहे. पावसाळ्यात कसं वारं बिरं सुटलं का मग लय परेशानी चालू होते बरं का. नुसतं भाडे वाजवले व भाड्याला दम नाही. सकाळी भाडं उचललो केशवनगर ते पुणा स्टेशनचं. 230 रुपयाचं होतं टिपमध्ये. उचललो बघा. कमसे कम 1 घंटा लागलं मला. 1 घंटेच्या वरी लागलं. 1 तास. 1 तासाच्या पुढं गेलं मला टायमिंग पिकअप ड्रॉप लोकेशनला जायला. एवढं ट्रॉफिक होतं, भयानक ट्रॉफिक असते. एकतर तिकडं रस्ते बारीक आणि वरनं तिकडं ते नवीन ब्रिज पण चालू झालं नाही केशवनगरचं, आणि त्याच्यामध्ये अडकून बसावं लागते. दुनियाभरचा टाईम जाते त्याच्यामध्ये. काय करावं आता. इकडंच बघावं म्हणलं तर रूम तर बघून आलो. चांगला आहे रूम. काय करावं, आपणाला लागते गरीबाला किती. छोटं मोठं झालं तर झालं आपणाला. विषय काय, आपल्या एक लेकरू आहे, आपली बायको आहे, आपण दिवसभर कामावर काय विषय नाही. मग तिथं आपलं दिवसभर इकडं धंदा करायचा, विषय संपलं. तिकडं जरा ले आउटसाईडला झालं आहे आपलं. हडपसरच्या पुढं कमसे कम 16-17 किलोमीटर जावं लागते. त्याच्यामध्ये आपलं टाईम वेस्ट चाललं आहे. त्याच्यामध्ये धंदा होणार गेले बिलकुल बी. त्यामुळं म्हटलं आपण रूम चेंज करावं म्हणून बघितलं ह्या एरियामध्ये. आता आज डिपॉझिट देऊ म्हणलो होतो, पण ते रूम मालक नव्हते त्या ठिकाणी. म्हणले आता ते 4-5 वाजता येतील घरला. ठीक आहे म्हणलं. आमच्या सासूबाईला सांगून आल्यावर त्यांनी देऊन टाका डिपॉझिट. म्हणलं काय आहे ते. मग लगेच 1-2 दिवसात आपलं टेम्पो बांधणे की निघाय नाही. वाकड मोठं भाडं वाजतं का नाही. आज सगळे 45चे वाजले बाबा. काय करावं काय कळणार मला. लय परेशानी चालू आहे आता. सगळे 45चे वाजले भाडे. थांबतो जरा टेका देऊन झाडाला. लय बी कंटाळा आले बसून बसून बसून. आपलं काय गुडघे गेले. गुडघ्याचं लय हालत होणार आहे पुढं चालून. आपलं गुडघे गेले म्हणून समजायचं कामातून. बसून 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 कंटिन्यू 15-16 घंटे
बसायचं म्हणलं का गुडघे आपलं शीट पूर्ण जाते बरं का कामातून, काहीच कामातून राहणार. त्याच्यामुळं जरा टाईम भेटले की आपण उभं राहायचं कुठं जरा टेका देऊन झाडाला वगैरे. भाडे माझे 2-3 गायब झाले, एक 300चं एक 250चं. 250चं गायब झालं नसतं भाडं, पण कडून ते भाडं बोलणं चालू होतं त्याच्यामुळं ते कट झालं एकदमच. म्हणजे मीच कॅन्सल बटनवर दाबलो पटकन. अर म्हणलं हे चुकीनं दाबलो म्हणलं, जाऊ द्या म्हणलं आता काय करणार वेळेला जाय. मस्त वाढवले बरं का झाडाला टेका देऊन, असं झोपू का म्हणालो. झोपल्यावर लय भारी झोप येणार आहे, पण नको इथं जरा जास्तच प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळं नको. आपलं भाडं उचलतो पचकन. अर व्यायाम करणं लय गरजेचं आहे बरं का. कितीचे आहेत 45 किती तर 45चे पडतात काय कळणार मला. ठीक आहे मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा. तुम्ही म्हणताल आता यांना काय एवढं मोठं तीर मारायला, ह्याला लाईक करायला करा. पुढं बघा तुम्ही आपले व्हिडिओ कसे येतात. मला टाईम भेटणं गेले त्याच्यामुळं जरा चालू आहे असलं निवळ ब्लॉग. नाहीतर आपण बारी व्हिडिओ बनवतात त्याचा काही विषय नाही. टॉपचा आहे शेवटी विषय, टॉपचा म्हटल्यासारखं काम होऊन जाईल आपलं. इथं पुण्यामध्ये जरा रूम हुडकायचं प्रॉब्लेम आहे बरं का. रूम हुडकण्याचं कसं रूम भेटत नाहीत लवकर, कारण की विचारात जावं लागतं. तिकडं हैदराबादला होतो, हैदराबादला टेन्शन नव्हतं. हैदराबादला डायरेक्ट लिहून ठेवलेलं असतं टू लेट. रूम खाली असली की टू लेट म्हणून लिहून ठेवणार देतं नंबरसोबत. मग ते जास्त काही परेशानी होत नव्हतं त्या साईडला हैदराबादला रूम हुडकायचं. इकडं जरा परेशानी चालू आहे. इकडं कसं काय माहीत लोकांना काय आयडिया नसतं वाटलेलं बहुतेक, आयडिया नाही वाटलेलं बहुतेक. लिहून ठेवायचं फर्स्ट क्लास, नंबर ठेवायचा त्याच्यावर. लोकांना कसं इझी जातो नंबर. रूम हुडकायला काय अवघड जात नाही जास्त. बरोबर आहे का. ठीक आहे मित्रांनो, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा बरं का, सपोर्ट करा. भाडे तर भरपूर वाजले.